गावाच्या टोकाला जुन्या कौलारू घरात एक गरीब पण खूप प्रेमळ कुटुंब राहत होतं. घराची परिस्थिती हालाकीची असली तरी त्या घरात माणुसकी, प्रेम आणि श्रद्धेची श्रीमंती भरलेली होती. वडील दिवसभर मजुरी करून कुटुंब चालवत होते आणि आई घरकाम सांभाळत स्वामींची भक्तीत लीन असायची. तिच्यासाठी स्वामी म्हणजे सर्व काही, आशा, आधार आणि जीवनाचा एकमेव आधारस्तंभ. त्या घरातला सगळ्यात आनंदाचा मोठा आनंद म्हणजे त्यांचा लाडका मुलगा अजय. अजयच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू पाहिलं की सगळा थकवा क्षणात नाहीसा व्हायचा. तो खूप चंचल, गोड आणि सगळ्यांचा लाडका होता. पण एके दिवशी अचानक सगळं काही बदललं. अजयला हलका ताप आला. सुरुवातीला आईला वाटलं साधा ताप असेल, 2 दिवसात ठीक होईल. तिने घरगुती उपाय केले. स्वामींच्या नावाने त्याच्या कपाळावर हात ठेवून प्रार्थनाही केली, पण ताप उतरायचं नाव घेत नव्हता. उलट दिवसेंदिवस अजयची तब्येत अधिकच बिघडत चालली होती. त्याचा उत्साह कमी होत गेला, डोळ्यांमधली चमक उरली नव्हती आणि तो शांत पडून राहू लागला. आईचं मन घाबरलं. तिने लगेच वडिलांना सांगितलं आणि त्यांनी अजयला गावातील दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली, काही औषधं दिली आणि घरी पाठवलं. पण 2 दिवसांनी परिस्थिती आणखी गंभीर झाली. अजयला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याचा देह तापाने फणफणत होता. घाबरलेल्या आई वडिलांनी वेळ न घालवता अजयला शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे डॉक्टरांनी तातडीने त्याला ॲडमिट केलं. तपासण्या सुरू झाल्या. मशीनचे आवाज, डॉक्टरांची धावपळ आणि त्या सगळ्या गोंधळात आईचा जीव कासावीस झाला होता. काही तासांनी डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. वडिलांनी थरथरत्या आवाजात विचारलं, "डॉक्टर, माझा मुलगा ठीक होईल ना?" डॉक्टर काही क्षण शांत राहिले आणि मग हळू आवाजात म्हणाले, "आम्ही प्रयत्न करत आहोत, पण त्याची स्थिती आता खूप गंभीर आहे." हे ऐकताच वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. आईच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण ती अजूनही स्वतःला सावरत होती. अजय आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. त्याच्या छोट्याशा शरीरावर अनेक वायर लावल्या गेल्या. मशीनवर त्याचा श्वास चालू होता. तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता. जणू काही तो जगाशी लढत होता. आई त्या काचेच्या दाराबाहेर उभी राहून सगळं पाहत होती. तिचं हृदय तुटत होतं, पण तिच्या ओठांवर सतत एकच नाव होतं, ते म्हणजे स्वामी, स्वामी. ती तिथेच बसली, हात जोडले आणि डोळे मिटून प्रार्थना करू लागली. "स्वामी, माझ्या मुलाला वाचवा. तो अजून खूप लहान आहे. त्याचं आयुष्य अजून सुरूही झालं नाही. तुम्ही माझी परीक्षा घेत असाल, पण मी हार मानणार नाही." वेळ जात होता, पण परिस्थिती काही सुधरत नव्हती. थोड्याच वेळात डॉक्टर पुन्हा बाहेर आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरची गंभीरता अधिकच वाढली होती. त्यांनी आई वडिलांना बाजूला घेतलं. शांत पण ठाम आवाजात सांगितलं, "आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत, पण आता काहीच शक्यता नाही असं वाटतंय." हे शब्द ऐकताच वडील तेथेच कोसळले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. "नाही डॉक्टर, असं म्हणू नका. तो आमचा एकुलता एक मुलगा आहे." पण डॉक्टरांकडे उत्तर नव्हतं. आई मात्र शांत उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ताकद दिसत होती. ती हळूहळू आयसीयूच्या दाराजवळ गेली. काचेच्या पलीकडे अजयकडे पाहिलं आणि मग डोळे मिटून हात जोडले. तिच्या आवाजात वेदना होती, पण त्याहून जास्त विश्वास होता. ती हळू आवाजात म्हणाली, "माझे स्वामी आहेत. ते माझ्या मुलाला काही होऊ देणार नाही." त्या एका वाक्यात तिची संपूर्ण श्रद्धा, तिचं प्रेम आणि तिचा विश्वास सामावलेला होता. आजूबाजूचे लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. काहींना वाटलं ती वास्तव स्वीकारत नाहीये. काहींना वाटलं ती तुटली आहे, पण खरं तर ती अजूनही उभी होती. कारण तिच्या मनात एक अढळ विश्वास होता. स्वामी तिच्या सोबत आहेत. रात्र वाढत होती. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये शांतता पसरली होती. पण त्या शांततेतही आईची प्रार्थना मात्र थांबत नव्हती. तिच्यासाठी आता एकच सत्य होतं. डॉक्टर काहीही म्हणत, परिस्थिती कितीही कठीण असो, तिचे स्वामी तिच्या मुलाला वाचवणारच. हॉस्पिटलमधील तपासण्यांचे रिपोर्ट्स एकामागोमाग येत होते आणि प्रत्येक रिपोर्ट मागीलपेक्षा अधिकच चिंताजनक ठरत होते. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव पाहूनच परिस्थितीची गंभीरता लक्षात येत होती. अजयच्या छोट्याशा शरीराने जणू सगळ्यांशी लढा देणं थांबवलं होतं. त्याचा श्वास अस्थिर झाला होता. शरीरावरची हालचाल जवळजवळ संपली होती. शेवटी डॉक्टरांनी निर्णय घेतला आणि अजयला तातडीने आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं.
त्या खोलीत प्रवेश करतानाच एक वेगळंच भय जाणवत होतं. चारही बाजूंना मशीनचे आवाज, बीप बीप करणारे मॉनिटर्स आणि त्यातच अजयचे निष्प्राण पडलेलं शरीर. त्याच्या अंगावर अनेक वायर, ट्यूब होत्या. एक मशीन त्याचा श्वास चालू ठेवत होतं, तर दुसऱ्या त्याच्या हृदयाचे ठोके दाखवत होतं. त्या सगळ्या यंत्रांवर त्याचं आयुष्य जणू अवलंबून होतं. आई-वडील काचेच्या दाराबाहेर उभे राहून पाहत होते आणि त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचा मुलगा हळूहळू दूर जातोय अशी भावना त्यांना होत होती. काही वेळानंतर डॉक्टर परत बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट थकवा आणि निराशा होती. त्यांनी परत एकदा सांगितले की आम्ही आमच्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न करतोय, पण शरीर उपचारांना प्रतिसाद देत नाही. आता पुढे काय होईल हे सांगणं कठीण आहे. हे ऐकताच वडिलांच्या मनातलं धैर्य कोसळलं. ते तिथेच खुर्चीवरती बसले. डोक्याला हात लावला. अश्रूंना आवर घालू शकत नव्हते. त्यांच्या डोळ्यांसमोर अजयचे बालपण, त्याचे हसरे क्षण, त्याचे लाड, सगळं काही एका क्षणात झरझर पुढे सरकत होतं. आईचं मनही तितकंच व्याकुळ होतं, पण तिच्या आता कुठेतरी एक वेगळी शक्ती आली. ती काचेच्या दाराजवळ जाऊन उभी राहिली. अजयकडे एकटक पाहत राहिली. तिच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. ओठांवरती सतत एकच नामस्मरण सुरू होतं. तिने हात जोडले. मनात अखंड प्रार्थना सुरू होती. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिचा विश्वास ढळत नव्हता. वडील पूर्णपणे खचले होते, पण आई मात्र त्या अंधारातही आशेचा किरण शोधत होती. तिच्यासाठी ही फक्त वैद्यकीय लढाई नव्हती, तर श्रद्धेची परीक्षा होती. डॉक्टरांनी जरी आशा सोडल्यासारखं वाटत असलं तरी तिच्या मनात अजूनही एक ठाम भावना होती. सगळं संपलेलं नाही. ती शांतपणे बसली, डोळे मिटले. अधिक एकाग्रतेने नामस्मरण करू लागली. त्या रात्री हॉस्पिटलच्या त्या थंडगार कॉरिडॉरमध्ये 2 वेगवेगळे संघर्ष सुरू होते. एक डॉक्टरांचा, विज्ञानाच्या मर्यादांशी झुंज देणारा, आणि दुसरा एका आईचा, तिच्या अढळ श्रद्धेवरती उभा असलेला. परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत चालली होती, पण त्या सगळ्या अंधारातही तिचं मन एक अदृश्य शक्तीवरती विश्वास ठेवून ठाम उभं होतं. हॉस्पिटलच्या त्या थंडगार वातावरणात वेळ जणू थांबूनच गेला होता. अजय आयसीयूमध्ये जीवासाठी झुंज देत होता आणि बाहेर त्याची आई वेगळ्याच लढाईत गुंतली होती. ते म्हणजे श्रद्धेच्या लढाईत. तिने अन्न पाणी सोडलं होतं. दिवस रात्र काही न खाता, काही न पिता ती फक्त प्रार्थना करत होती. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडली होती. चेहरा फिकट झाला होता, पण मनातील विश्वास मात्र अजिबात कमी झाला नव्हता. ती रोज हॉस्पिटलमधून थोडा वेळ काढून घरी जायची आणि सरळ देवघरात जाऊन बसायची. स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत राहायची. त्या शांत खोलीत तिच्या रडण्याचा आवाज आणि नामस्मरण याशिवाय काहीच नसायचं. तिचं मन पूर्णपणे तुटलं होतं, पण त्या तुटलेल्या मनातूनही एकच हाक सतत बाहेर येत होती. एक दिवस ती पूर्णपणे कोसळली. तिने स्वामींच्या फोटोसमोर डोकं टेकवलं, हात जोडले. अश्रूंनी ओले झालेले शब्द ओठातून बाहेर पडले, स्वामी, माझं आयुष्य घ्या, पण माझ्या मुलाला वाचवा. त्या एका वाक्यात तिचं सगळं दुःख, प्रेम आणि तिचं समर्पण सामावलेलं होतं. ती खूप वेळ तशीच रडत बसली. मग अचानक उठली आणि थेट जवळच्या मंदिरात गेली. तिथे जाऊन तिने नवस बोललं, जोपर्यंत अजय बरा होत नाही तोपर्यंत रोज उपवास करणार आणि मंदिरात येऊन सेवा करणार. त्या दिवसापासून तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ती रोज मंदिरात जाऊन शांतपणे बसायची, डोळे मिटून नामस्मरण करायची. बाहेरचं जग, हॉस्पिटलचा ताण, डॉक्टरांचे शब्द, सगळं काही ती त्या क्षणी विसरून जायची. तिच्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची होती, तिचा विश्वास. असं काही चालू राहिलं आणि एक रात्र आली जी सगळं बदलून टाकणारी होती. ती डोळे मिळून थोडा वेळ विश्रांती घेऊ लागली आणि तिला एक स्वप्न पडलं. तिने पाहिलं एक तेजस्वी प्रकाश तिच्यासमोर उभा राहिला. त्या प्रकाशातून स्वामींचं दर्शन झालं. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत, प्रसन्न हास्य होतं. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती स्वामींच्या पायाशी नतमस्तक झाली. तेव्हा स्वामी शांतपणे म्हणाले, घाबरू नकोस, तुझा विश्वास जिंकणार आहे. त्या शब्दांनी तिच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. जणू सगळं ताण ती एका क्षणात विसरली होती. तिला एक अनामिक शांतता जाणवली. तेवढ्यात तिची झोप उडाली. ती घाबरून उठली, पण तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक वेगळं समाधान होतं. तिला आतून खात्री वाटत होती, काहीतरी चांगलं घडणार आहे. त्याचवेळी आयसीयूमध्ये काहीतरी वेगळं घडायला सुरुवात झाली. मशीनचे रीडिंग, जे इतक्या दिवसांपासून स्थिर किंवा खाली जात होते, ते आता हळूहळू सुधारायला लागले. मॉनिटरवरचे आकडे बदलू लागले. डॉक्टर आणि नर्सेस अचानक सतर्क झाले. त्यांनी पटकन अजयची तपासणी सुरू केली. काहीतरी बदल होतोय, एक डॉक्टर आश्चर्याने म्हणाला.
अजयच्या शरीरात हलकी हालचाल दिसू लागली. त्याच्या बोटांनी थोडासा प्रतिसाद दिला. त्या छोट्याशा हालचालीने सगळ्यांचं लक्ष वेधलं. बाहेर असलेली आई अचानक उठली. तिला आतून काहीतरी जाणवलं. ती धावतच आयसीयूच्या दाराजवळ गेली. काचेच्या पलीकडे तिने पाहिलं. डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. मशीनचे आवाज बदलले. काही क्षणात डॉक्टर बाहेर आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि थोडं समाधान दिसत होतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. शरीर प्रतिसाद देते, ते म्हणाले. आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ती पुन्हा हात जोडून उभी राहिली. हळूहळू अजयची स्थिती सुधारू लागली. त्याचा श्वास स्थिर झाला. मशीनवरील आकडे सामान्य होऊ लागले आणि मग तो क्षण आला. अजयने हळूहळू आपले डोळे उघडले. तो क्षण जणू वेळ थांबवणाराच होता. डॉक्टर स्तब्ध झाले. आईच्या डोळ्यांतून अश्रू पूर वाहू लागला. तिचे हृदय आनंदाने भरून आलं. तो फक्त वैद्यकीय बदल नव्हता, तो तिच्या श्रद्धेचा विजय होता. त्या एका क्षणात सगळं काही बदलून टाकलं. दुःख आनंदात बदललं, निराशा आशेत बदलली आणि एका आईच्या अढळ विश्वासाने चमत्कार घडवून दाखवला. हळूहळू अजय पूर्णपणे शुद्धीवर येऊ लागला. आणि काही दिवसांत त्याची तब्येत लक्षणीय सुधारली. आयसीयूमधून बाहेर येण्याचा दिवस अखेर आला. आई त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती. जसे अजयला बाहेर आणले, आई स्वतःला थांबवू शकली नाही. ती धावतच त्याच्याजवळ गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, पण ते दुःखाचे नव्हते, तर अपार आनंदाचे होते. इतके दिवस साठलेली भीती, वेदना, ताण त्या एका मिठीतून बाहेर पडला. अजयही आईला घट्ट मिठी मारून होता. जणू काही तोही त्या प्रेमाला उत्तर देत होता. वडील काही अंतरावर उभे राहून हे सगळं पाहत होते. त्यांच्या डोळ्यांतही पाणी आलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. मनोमन त्या दृश्य शक्तीचे आभार मानले. तेथे डॉक्टर आले. त्यांनी अजयकडे पाहिलं, त्याच्या रिपोर्ट्सकडे नजर टाकली आणि हलकंसं हसत म्हणाले, खरं सांगायचं तर हे वैद्यकीय दृष्टिकोनातून समजावणं कठीण आहे. हे एक चमत्कार आहे. हे ऐकून आईने पुन्हा हात जोडले. तिच्या चेहऱ्यावरती आता शांतता होती, कारण तिचा विश्वास खरा ठरला होता. काही दिवसांनी अजय पूर्णपणे बरा होऊन घरी परतला. त्या घरात पुन्हा हसू परतलं, आनंद परतला, पण यावेळी त्या आनंदामागे एक वेगळीच जाणीव होती, श्रद्धेची ताकद. एक सकाळी सर्व कुटुंब स्वामीच्या मंदिरात गेलं. मंदिरात प्रवेश करतात आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती थेट मंदिरात बसली, हात जोडले, डोकं टेकवलं. तिच्या मनात कृतज्ञतेची भावना होती. अजय तिच्या बाजूलाच उभा होता, आता पूर्णपणे निरोगी आणि हसरा. त्यांनी नवस पूर्ण केला, प्रसाद वाटला, सेवा केली. त्या प्रत्येक कृतीतून त्यांची कृतज्ञता व्यक्त होत होती. वडील आणि आई दोघांनीही मनापासून नम्रतेने आभार मानले. त्या दिवशी घरी परतताना त्यांच्या मनात एक वेगळंच समाधान होतं. आयुष्याने त्यांना एक धडा दिला होता. श्रद्धा आणि विश्वास कधीच वाया जात नाही. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा विश्वास एक नवीन मार्ग दाखवतो. देवावरचा खरा निस्वार्थ विश्वास चमत्कार घडवू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. फक्त आपली श्रद्धा अढळ असावी. आजची ही कथा आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.